नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर आपलं स्वागत आहे। आज मी आहे एका नव्या ट्रेकवर आणि या ट्रेकचं नाव आहे चंदेरी फोर्ट। म्हणजे चंदेरीचा किल्ल्याचा जो ट्रेक आहे बदलापूर वांगणीच्या दरम्यान आहे, त्या ट्रेकवर चाललोत। माझ्यासोबत ग्रुप आहे 70-75 जणांचा आणि सुरुवात आम्ही केली होती वांगणीवरून। वांगणी स्टेशनला आलो, जवळचं जे स्टेशन आहे वांगणी जे की 8 किलोमीटर आहे आणि बदलापूर आहे 10 किलोमीटर। तर वांगणीवरून 3 आसनी रिक्षाने येता येतं, म्हणजे 3 आसनी रिक्षा असले तरी 4 जण ते घेतात एका रिक्षामध्ये, त्यामुळे रिक्षाचा एक ऑप्शन राहतो तुमच्याकडे। आणि वांगणीवरून तुम्ही या चिंचवली जे बेस विलेज आहे इथपर्यंत येता। गाव आहे इथे तुमची खाण्याची सोय होऊ शकते। आता जसं की आम्ही नाश्ता केला आहे, ट्रेकला सुरुवात केलेली आहे। चंदेरीचा ट्रेक तसं म्हटलं तर मॉडरेट लेवल्स आहे, याआधी मी केलं आहे पण व्हिडिओ बनवण्याचं हे निमित्त पहिल्यांदा, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत राहा, कारण पावसाळ्यात चंदेरीचा ट्रेक कसा असतो हे आपल्याला पाहता येणार आहे। ग्रुप तसा मोठा आहे त्यामुळे आमचे काही लीड आणि त्याशिवाय गावातले आम्ही 2 स्थानिक गाईड घेतलेले आहे, जसा की करण लीड करतो आहे आणि त्याच्या मागे आम्ही सर्वजण चाललो आहोत। कारण कसं आहे की मी आधी 3-4 वेळा चंदेरी केला आहे, पण पावसाच्या दिवसात जेव्हा तुमच्याकडे एवढा मोठा ग्रुप असतो त्यावेळी स्थानिक वाटाड्या असणं गरजेचं आहे। गावातूनच चढायला सुरुवात होते आणि थोड्या वेळानंतर म्हणजे एका अर्ध्या तासानंतर आपण एका प्लाटूवर पोचतो। जसं मी आता म्हणालो की वरच्या पठारावर पोचायला अर्धा तास लागतो, आम्ही 10 मिनटात पोचलो, कारण आम्ही पुढचे थोडे आमच्या वेगात बऱ्यापैकी वेगात चाललो होतो। म्हणजे जे मागे चालणारे असतात ज्यांचा पेस कमी असतो त्यांना अर्धा तास लागू शकेल। वरती आल्यावर तुम्हाला थंडगार वाऱ्याची झुळूक भेटेल आणि इथून तुम्हाला हा पूर्ण तिकडे सिटी दिसते, बदलापूर दिसतं आहे आणि इथून तुम्हाला ही बदलापूरची पूर्ण सह्याद्रीची रांग दिसते, जिथे की तुम्हाला पुढे ताहुली दिसतोय, म्हैसमाळ आहे आणि ते पुढे चंदेरी आहे जिथे आपल्याला जायचं आहे। पण आता ही सगळी शिखरं धुक्यात ढगात हरवलेली आहेत। पठारावरील वाट ही सरळ सपाट आहे, पूर्ण वाटेत तुम्हाला विरळ वनराई पाहता येईल। इथे सागाची लागवड केली असल्याने भविष्यात इथे सागाच्या उंच झाडांचं जंगल पाहता येणार आहे। वाट चांगली सोपी आणि मळलेली असल्याकारणाने ट्रेकिंगची सुरुवात हायकिंगने होते। पूर्ण वाटेत दिशादर्शक रेबिन्स लावले आहेत, तरी इथे यापूर्वी भरकटलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करावं लागलंय, त्यामुळे अनुभव नसल्यास या ठिकाणी वाटाड्या घेऊन येणेच योग्य। पठारावरून जवळपास 1 तासभर चालावं लागतं, त्याच्यानंतर आपण जो डोंगर आहे त्याच्या पायथ्याला पोचतो, जिथून आपली खरी चढाई सुरुवात होते। पुढे आता चंदेरी दिसायला लागला आहे, पुढे अजून पण शिखर त्याचं ढगातच आहे। या बाजूचा हा म्हैसमाळ आहे आणि वरची मधली जी आपल्याला घळ दिसते, खिंड दिसते, तर या व्ही पॉईंटपासून म्हणजे या घळीत आपल्याला चढायचं आहे। जी घळ मी मागून दाखवली होती त्या घळीत आपण पोचलोय, म्हणजे तो एक धबधबा आहे आणि इथून आता आपल्या चढाईला होते सुरुवात। हा ओढा पार करून आता खऱ्या चढाईला सुरुवात होते। इथल्या छोट्या धबधब्यांखाली तुम्ही स्वतःला गार करू शकता, कारण आता पुढची चढाई तुमचा घाम काढणारी ठरते। थोडं अंतर तुम्ही या ओढ्यासोबत वर चढत राहता। पुढे एक छोटा पण सुंदर धबधबा वाटेत येतो। ज्यांना असे वाटायला लागेल की यापुढील चढाई झेपायची नाही त्यांनी इथेच थांबावे, आणि ज्यांना ट्रेकमधील ॲडव्हेंचर फील करायचा असेल त्यांनी आपला मोर्चा पुढे नेण्यास हरकत नाही। ओढ्यानंतरच्या चढाईतले अंतर तसे कमी आहे, तरी खडी चढण असल्यामुळे गुहेपर्यंत पोहोचायला 1.5 ते 2 तास लागतात। पावसाळ्यात ही वाट निसरडी होते, त्यामुळे वेग अजून मंदावतो, पण इथे खरे दिव्य उतरताना करावे लागते, कारण चढाईपेक्षा ही उतराई नौक्यांसाठी फार अवघड ठरते। आणि हे आपण घडीच्या वरती पोहोचलोत। आता थोडंसं राहिलंय,
ही खाली जी गेलेली वाट दिसते या बाजूला पनवेल आहे. म्हणजे आपण याआधी धोदानीचा जो ट्रेक केला होता तो म्हणजे इथून आपल्याला धोदानी दिसतंय. थोडंसं वरती गेल्यावर दिसेल पण धोदानीच्या खालचा जो तलाव आहे तो तलाव आपल्याला दिसतोय. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर इथे वरती या घळीच्या वरती पोचल्यावर, या खिंडीतून वरती पोचल्यावर आपण बदलापूर साईडने आलो. ही जी वाट गेली आता खाली दिसते ती पनवेल साईड आहे आणि आपल्याला मग डावीकडचं वळण घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. चला आता आपण सरळ चालतोय ते चंदेरीकडे. मागे पण तुम्हाला वाट दिसत असेल तर ती मागची गेलेली वाट, तो मागचा जो डोंगर आहे तो म्हैसमाळ आहे. म्हणजे तो पण ऑफबीट आहे. चंदेरीला त्या मानाने जितकी लोक येतात फारच कमी लोक त्या बाजूला जातात. आणि ही आमच्यासोबत आहे आर्या. ती अगदी तिने म्हणजे टॉपपर्यंत आता म्हणा की पोचलीच आहे. आर्या तुझं वय किती आहे? 9 वर्षाची मी. 9 वर्षाची. आणि याआधी तू कोणते कोणते ट्रेक केलेत? मी असं चढायला जास्तच हार्ड झालं पण मी चढलं, फुल इझी झालं. हां, कसं वाटलं तुला? मस्त, पण थकायला लय झालं. आर्या पोचली म्हणजे आर्याच्या बागे अजून भरपूर जण आहेत पण तरी पण आर्या सगळ्यात पुढे आलेली आहे. शेवटच्या टप्प्यातली चढाई आता त्यांची परीक्षा घेते ज्यांना अति उंचीवर भीती वाटते. इथे डोंगर उतारावर खुरटी कारवी, सोसाट्याचा वारा आणि दोन्ही बाजूंनी खोल दरी, त्यामुळे भीतीने अंगावर काटा उभा राहतो. गुहेपर्यंतचा ट्रेक हा मध्यम श्रेणीतला मानला जातो, पण डोंगर माथ्यावर पोचायचं झाल्यास हा ट्रेक अवघड श्रेणीत येतो. इथे असलेले उंच कातळकडे हे क्लाइंबर मंडळींना आकर्षित करत असतात. पण हो, या साहस वाटा पावसाळ्यानंतरच खुल्या होतात. मस्त हवा वाजते आणि शेवटची 5 मिनटं राहिलेत. काय आम्ही टॉपला जात नाही आहोत. बेसला जी गुहा आहे तिथपर्यंत जाणार आहोत. आणि पावसाळ्यात खरंच म्हणजे अनुभवी ट्रेकर पण टॉपला नाही जात, कारण फार अवघड वाट असते. पावसाळ्यात निसरडी असते, स्क्री असतो आणि त्यामुळे तुम्ही कधी पावसाळ्यात जर चंदेरीला येत असाल तर त्या गुहेपर्यंतच तुम्ही जाऊ शकता. आपण पोहोचलो. पुढे अजून थोडंसं काही पावले पुढे टाकल्यावर आपल्याला गुहा मिळणार आहे. आणि किल्ल्याचे पहिले अवशेष दिसत आहेत ते आपल्याला इथे त्यावेळी कदाचित दरवाजा राहिला असेल. आता काही दगड दिसत आहेत तेवढेच म्हणजे. आणि पुढे जी गुहा आहे म्हणजे किल्ल्याचे अवशेष म्हणायला तेवढेच किल्ल्याचे अवशेष आहे. म्हणू शकतो की आपण हा किल्ला नव्हता, एक निगराणीसाठी चौकी होती असं आपण म्हणू शकतो. विकेंड असूनही या ट्रेक वाटेवर आमच्या ग्रुपशिवाय एक माणूसही नव्हता. त्यामुळे गर्दीतले ट्रेक टाळायचे असल्यास चंदेरी हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईजवळच्या ट्रेकच्या यादीत हा ट्रेक असल्याने इथपर्यंत पोहोचणेही तसे कमी खर्चिक आणि सहज. सुरक्षेची खबरदारी घेऊन हा ट्रेक केला तर मजा आल्याशिवाय राहणार नाही. गुहेपर्यंत पोचायला 3 ते 4 तासांचा वेळ लागतो. पावसाळ्यात मधल्या ओढ्यात आणि त्यानंतर गुहेजवळ असलेल्या टाक्यात पिण्याचे पाणी उपलब्ध असते. अजून अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकर भेटू पुढील एका ट्रेकवर. तोपर्यंत गुड बाय.